युद्धाचा जो परिणाम आहे तो सध्या पनवेलमध्ये देखील आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर मी पनवेलमध्ये सगळ्यात फेमस साई कृपा फेमस लपेटा या हॉटेलमध्ये आहे। आपण पाहतो की सध्या या हॉटेलमध्ये व्यावसायिक गॅस टंचाई निर्माण झालेली आहे, त्यामुळे आपण पाहतो की शेगडीवरती हे सध्या जेवण बनवताना आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर एका ठिकाणी मसाले पदार्थ तयार होत आहेत, तर दुसऱ्या ठिकाणी वाटाणे असतील ते देखील शिजवले जात आहे। मात्र आपण पाहतो की कोळशाच्या शेगडीवरती या ठिकाणी सध्या स्वयंपाक सुरू आहे। मात्र जो गॅस टंचाईचा जो फटका आहे तो सर्वसामान्य तर पडलाच आहे, मात्र हॉटेल व्यावसायिकांना देखील पडलेला आहे। खरं तर कमर्शियल गॅस सध्या पनवेलमध्ये उपलब्ध होत नसल्याकारणाने आपण पाहतोय की या ठिकाणी शेगडीवरती जे जेवण आहे ते सध्या तयार करण्यात येत आहे। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी या हॉटेलचे मालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर आपलं TV9 मराठीमध्ये स्वागत आहे। खरं तर व्यावसायिक गॅस हा कुठे मिळत नाही सध्या, त्यामुळे आपण अनोखी पद्धत या ठिकाणी काढलेली आहे, त्याबाबत काय सांगाल? बरोबर. आता जवळपास 10 दिवस झाले आम्हाला गॅस सिलेंडरचा तुटवडा आलेला आहे। त्याच्यामुळं आम्ही एक पर्यायी म्हणून एक कोळशाची आणि लाकडाची अशी शेगडी तयार केलेली आहे आणि त्याच्यावर आम्ही जेवण बनवतो। आणि प्रॉपर जे गॅससाठी लागणारा की 10 मिनिटाची डिश 15 मिनिटं, त्याच्यासाठी आम्हाला जवळपास आता 20 ते 25 मिनिटं जातं। त्याच्यामुळे आम्हाला प्रचंड नुकसान होत आहे या गोष्टीमुळे। त्यामुळे सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण की आम्ही हे हॉटेल व्यावसायिक आहोत ते गॅसवर अवलंबून आहेत। त्याच्यामुळे लवकरात लवकर त्यांनी आमच्यासाठी ही सोय करावी। खरं तर काय नुकसान वगैरे काय होत आहे का? नुकसान म्हणजे भरपूर नुकसान आहे या गोष्टींचं, कारण की जे कस्टमर येतात त्यांच्यासाठी तुम्हाला 15 मिनिटाची जी डिश असेल त्यांना आम्हाला 20-25 मिनिटं जातात आणि ती वेटिंग पिरियड पण वाढतो। त्याच्यामुळे कस्टमर इथे न थांबता दुसरीकडे जातात, असं सगळीकडे हेच चालू आहे। मग आपण आता शेगडीचा वापर करताय, कोळसा वगैरे व्यवस्थित मिळतोय? कोळसा वगैरे मिळतो, पण काय काही ठिकाणी पैसे जास्त घेतात, काही ठिकाणी व्यवस्थित रेट घेतात। पण आता काय आपण आपलं नुकसान आपण हे करू शकत नाही। आपल्याकडे स्टाफ आहे, त्यांना पण आपल्याला देणं आहे, जेवण देणं आहे, त्याच्यामुळे सगळं बघणं आहे। त्याच्यामुळे आपल्याला हे चालवायला लागतात या गोष्टी। कधी कधी उशीर झाल्याने कस्टमर नाराज वगैरे होतात, असा काही प्रकार घडतोय? कस्टमर नाराज होतात, पण आम्ही कस्टमर लोकांना समजवतोय की बाबा या गोष्टीमुळे। त्यामुळे काही कस्टमर तर समजतात, जे नाही समजत त्यांच्यासाठी आता ते करणं आहे आपल्याला बाकीच्या गोष्टी। आतापर्यंत काही नुकसान वगैरे किती झालं का अंदाज? नाही, असं नुकसान वगैरेचं असं हे नाही, पण तरी पण कसं आहे गॅसच्या याच्यामुळे आपल्याला येणारा कस्टमर, त्यामुळे या शेगडीवर आल्यामुळे की लेट होतं कस्टमरला। आपण पाहतोय तर खरं तर व्यावसायिक गॅसच्या टंचाईमुळे सध्या हॉटेलचं काही प्रमाण नुकसान देखील होत आहे, मात्र कस्टमरला आम्ही भरपूर प्रमाणे समजवत आहेत। आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो की आम्ही सगळीकडे कोळशाच्या शेगड्या देखील लावलेल्या आहेत आणि आम्ही आमचा जो स्वयंपाक आहे तो यावरती करतो, अशी जी प्रतिक्रिया आहे ते येथील हॉटेलच्या मालकांनी व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह मी रवी खरात, TV9 मराठी, पनवेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।